आणि समोर पूर्णपणे ही मेट्रो सेवा जी दुसरा टप्पा आहे मेट्रो 3चा तो पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या प्रकारे आपण बघतोय संपूर्ण हे मेट्रो स्टेशन त्याच्या खाली आपण बघितलोय त्यांना सुद्धा जाऊ दिलं जात नाही. आम्ही मागच्या दरवाजाने गेलो पूर्णपणे पाणी जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कुठे चालू आहे कन्स्ट्रक्शन? मग काम चालू तर उद्घाटन कशाचं केलं नेमकं? म्हणजे गडबड केली आहे. गडबड भाजपचं सरकार पैसे खात आणि खोटं बोलतं हे आपल्याला कळलंय. मेट्रोच्या कामातून एक तर प्रत्येक स्टेशनमध्ये एस्केलेशन किती झालं त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. पण आज हे पाणी तुंबलं कसं हे देखील प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर सोडत नसतील माध्यमांना जर सोडत नसतील मग देशात काही इमर्जन्सी लागू झाली आहे का? नाही त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये जाऊ देत नाहीयेत. मात्र आता तुम्ही जेव्हा येत आहेत तेव्हा जर तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी जिथे मशिनरीज आहेत वायरिंग सुद्धा पूर्णपणे हे झालेलं आहे पण दाखवू दिलं जात नाहीये किंवा कॅमेरे आतमध्ये बघूया इथून बघूया. त्यामुळे आपण बघतोय आदित्य ठाकरे हे वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करायला पोहोचलेले आहेत आणि आचार्य आत्रे चौक या ठिकाणी ते आलेले आहेत. खरं तर सुरक्षा रक्षक आहेत. आपण सुद्धा प्रयत्न केला हे कशा प्रकारे आपण बघतोय की सुरक्षा रक्षक थांबवत आहेत कॅमेरे आतमध्ये नेऊ दिले जात नाहीयेत आणि इथे आता आदित्य ठाकरे आतमध्ये येत आहेत आणि संपूर्ण जो आचार्य आत्रे चौक आहे त्याचा खरं तर काय ऐका ना प्लीज दोघा तिघांना घेऊन जा. मी तुम्हाला अडवत नाही फक्त एवढा सगळा स्टाफ आणि तुम्ही सोबत आहे दोघा तिघांना घ्या आणि न्यूज वाले प्लीज एक कोणीतरी कॅमेरा घेऊन सोबत चला. एक मीडियावाला चला हे लागेल बाकी सर्व थांबा.